हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 7 ते 8 लोकांसाठी चिकनचा काळा रस्सा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते। याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा हळद ऍड करायची आहे आणि चवीनुसार मीठ। मीठ आणि हळद चिकनना पूर्ण व्यवस्थित लागेपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं चिकन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचे। याचे 10-15 मिनिटं होईपर्यंत आपण आपल्या वाटणाची तयारी करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी कांदा कशा पद्धतीने कापून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4 मोठे कांदे कापून घ्यायचेत आणि एका जाळीवरती असे ठेवून कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कांदा भाजलेला आहे तो। अशाच पद्धतीने आपल्याला कांद्याच्या दोन्ही साइड व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। माझा कांदा भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा कांदा एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच जाळीवरती आपल्याला 2 टमाटर भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने टमाटर भाजून घेतलेले आहेत ते। आणि त्याच जाळीवरती आपल्याला 1 खोबऱ्याची वाटी पण भाजून घ्यायची आहे। मसाला भाजून घेतल्यानंतर आपल्याला एका पॅन मध्ये 2 चमचे तीळ, 2 चमचे धणे आणि दालचिनीचे 2-3 तुकडे आपल्याला हे छान हलकस भाजायचं आहे। 15 सेकंद भाजून घ्या फक्त आणि त्याला एका प्लेट मध्ये काढून घ्या। आता आपण एका पॅन मध्ये 1 कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊया आणि हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने परतून घेतलेला आहे। आपला कांदा तयार झालाय। याच्यामध्येच अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं असं पेस्ट करून त्याला पण थोडं 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान परतलेलं आहे दोन्ही पण। आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन आपण ठेवून दिलं होतं ते ऍड करायचं आहे आणि ह्याला शिजण्यासाठी आपल्याला व्यवस्थित हलवून त्याचं अंगचं पाणी सुटेपर्यंत एक वाफ करून घ्यायची आहे। व्यवस्थित हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता ह्याला एक वाफ आलेली आहे। नंतर एक वेळेस त्याला हलवून घ्या। त्याला अंगचं पाणी छान सुटलेलं आहे। आता ह्या चिकन वरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचे। त्या ताटाला काटा असल्या पाहिजेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं ताट असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड करून चिकन आपलं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। हाय टू मीडियम गॅस ठेवा। आपलं चिकन शिजेपर्यंत आपण खोबर आणि कांदा थंड झालेला आहे तो वाटून घेऊया। त्याच्यामध्येच आपल्याला धणे ऍड करायचे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ऍड करून हे एका मिक्सरच्या सहाय्याने थोडंसं पाणी ऍड करत ह्याला एक बारीक वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण तयार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला सर्व वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण चिकन शिजलं का नाही ते चेक करून पाहूया। ते ताटावरचं पाणी आपल्याला या चिकन मध्ये ऍड करून
घ्यायचा आहे। चिकनला शिजायला 10 ते 15 मिनिटे लागतात। ते पाणी ऍड करून आणखीन त्या ताटावरती अशा पद्धतीने पाणी ठेवून चिकन अधूनमधून हलवत आणि हे पाणी चिकन मध्ये टाकत आपल्याला सर्व चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता आपण आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही हे चेक करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात आपलं चिकन छान शिजलेलं आहे। गॅस बंद करून आता आपण आपल्या काळ्या रश्श्याला फोडणी देऊन घेऊया। सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तेल ऍड करायचं आहे। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि काळं तिखट टाकायचे। गॅस कमीच ठेवा, ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे, नाहीतर आपला काळा मसाला करपून जाईल आणि भाजीला ती टेस्ट येणार नाही। आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला आपलं जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण आपल्याला ऍड करून त्याला छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण टाकल्यानंतर थोडंसं हलवून नंतर गॅस कमी जास्त तुम्ही करू शकता। हा मसाला खूप उडत होता, त्याच्यामुळे मी ताट ठेवून हा मसाला परतून घेतलेला आहे। याच्यामध्येच आपल्याला चिकन मसाला, थोडीशी हळद ऍड करून मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही झाकून परतू शकता कारण मसाला खूप पोळत होता। तुम्ही पाहू शकतात आपले मसाला छान परतलेला आहे। त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्यातलं पाणी पूर्ण सोक झालं पाहिजे। आपला मसाला तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण चिकन शिजून ठेवलेलं आहे ते ऍड करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण 7 ते 8 माणसाची भाजी बनवत आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करावे लागेल, पण पाणी हे गरमच ऍड करायचे। थंड पाणी ऍड केल्यानंतर भाजीला तरी येणार नाही। मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या। मला आणखीन थोडीशी घट्टच भाजी वाटत आहे, आणखीन ह्याला उकळी आल्यानंतर घट्ट होऊन जाईल, तर मी आणखीन थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलं। टोटल मी 3 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। आता कमी गॅस करून ठेवून द्या। त्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचे, पण लक्षात ठेवायचं आपण चिकन शिजवताना पण मीठ ऍड केलं होतं, त्याच्यानुसारच तुम्ही मीठ ऍड करा। वाटलं तर चाखून मीठ टाकलं तरी जमेल। आणि आपल्या भाजीला 8 ते 10 मिनिट कमी गॅसवरती उकळी येईपर्यंत शिजू द्या। तुम्ही पाहू शकतात खूप छान उकळी आलेली आहे, कलर पण खूप अप्रतिम आलेला आहे। आपल्या भाजीचा सुगंध घरामध्ये सगळीकडे दरवळत होता। खूप छान झालेली आहे, नक्की ट्राय करून पहा। आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून गॅस बंद करा। काळा रस्सा तयार आहे, तुम्ही पाहू शकतात। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। हा चिकनचा काळा रस्सा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी कांचन्स किचनला नक्की भेट द्या। चला तर मग आणखीन काही चांगल्या रेसिपी घेऊन मी पुन्हा येते। धन्यवाद।